नमस्कार। पित्ताशयामध्ये जर खडे झाले तर त्याच्यामुळे आपल्याला पोटामध्ये वेदना होत असतात, आपल्याला मळमळ उलटीसारखी संवेदना होत असते आणि बऱ्याच वेळेस या पित्ताशयातल्या खड्यांचं निदान ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला ऑपरेशन करायचा सल्ला मिळतो। परंतु ऑपरेशन न करता जर आपल्याला हे पित्ताशयातील खडे पूर्णपणे वितळवायचे असतील तर त्यासंबंधीचा व्हिडिओ आपण मागे शेअर केला होता। जर तो व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर नक्की पहा, त्याची लिंक मी वरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। आणि अशाच पित्ताशयातले खडे असणारा एक रुग्ण आज आपल्या क्लिनिकमध्ये आहे आणि त्यांचा अनुभव ते आपल्याला आज कॅमेरा समोर शेअर करणार आहेत। आज आपण केस स्टडी बघणार आहोत अशाच एका रुग्णाचा की ज्याला पित्ताशयामध्ये खडे झाले होते आणि ती पेशंट आहे स्वाती म्हात्रे। स्वाती म्हात्रे 24 वर्षाची आहे, राहणारी उरणची आहे आणि तिला देखील पित्ताशयात अशाच पद्धतीने खडे होत असते। आणि त्यावेळेस तिची काय लक्षणे होती, तिला कशा पद्धतीचा त्रास होत होता आणि तिला त्यासाठी काय सल्ला मिळाला हे सगळं आपण जाणून घेऊया स्वातीची बहीण निकिताच्या तोंडातून। जेव्हा आम्हाला कळालं की स्वातीच्या शरीरामध्ये पित्ताशयाच्या पिशवीत खडे झालेले आहेत आणि त्यामुळे तिला वारंवार उलट्या व्हायच्या, सतत कुशीमध्ये दुखायचं, पोटात दुखायचं आणि डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला तिच्या पित्ताशयाची पिशवीच काढावी लागेल ऑपरेशनने। पण हिचं इतकं लहान वय आहे की आम्ही त्या लहान वयामध्ये पिशवी काढणं मला ते योग्य वाटले नाही। मग मी यूट्यूबवर सर्च केलं, मला सरांचा व्हिडिओ मी पाहिला आणि मला तो आवडला की त्यांचा योग्य सल्ला आहे पित्ताशयाच्या पिशवीमध्ये खडे आयुर्वेदिक औषधाने विरघळून काढायचं। तर त्या मार्गदर्शनाने मी क्लिनिकमध्ये आले, सरांशी भेटले आणि सरांनी योग्य ते आम्हाला औषधांची पद्धती सांगितली, समजवली, हे औषध वेळेवर घ्यायला सांगितलं आणि त्यामुळे माझ्या बहिणीचे 6 महिन्यातच 15 mmचे खडे 4 ते 5 mm पर्यंत आत्तापर्यंत राहिलेले आहेत आणि त्यामुळे तिच्या ऑपरेशन करण्याची आता आम्हाला गरज लागणार नाही, तेही विरघळून जाते। जेव्हा आम्हाला कळालं की माझ्या बहिणीच्या शरीरामध्ये जी पित्ताशयाची पिशवी आहे त्यामध्ये भरपूर खडे आहेत आणि त्यामुळे तिला वारंवार त्रास व्हायचा, उलट्या, पोटात दुखायचं आणि कुशीत पण दुखायचं। पण जेव्हा आम्ही सोनोग्राफी काढली आणि डॉक्टरांकडे गेलो तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करून ती पिशवी संपूर्ण काढावी लागेल। आता एवढ्या लहान वयात ती पिशवी काढायची म्हणजे आपल्या शरीरातील पचनशक्तीच पूर्ण कमकुवत करायचं, असं एक प्रकारचं आम्हाला खूप म्हणजे तिच्या शरीरालाच पचन करण्याची क्षमता कमी करायची। त्यामुळे आम्ही ठरवलं की हे करण्यापेक्षा आपण आयुर्वेदिक औषधांद्वारे तिच्या शरीरातील खडे कसे विरघळवायचे। मग मी यूट्यूबवर सर्च केले तर मी सरांची व्हिडिओ बघितली आणि ती मला खूप आवडली, सरांचं मार्गदर्शन खूप आवडलं मला। त्यांनी सांगितलं की काढ्यामुळे ते खडे हळूहळू विरघळतील आणि मग मी सरांच्या क्लिनिकला आले, भेट दिली आणि सरांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन देऊन औषधं व गोळ्या तिला घ्यायला सांगितल्या आणि त्या आम्ही वेळेवर 6 महिने कंटिन्यू करून त्यामुळे तिचे 15 mmचे खडे आज 4 ते 5 mmचे आम्हाला सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये पाहायला मिळाले आणि त्यामुळे ते रिझल्ट पाहून आम्हाला म्हणजे खूपच होप्स मिळाले की आता आम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही आहे आणि तिचे ते बाकीचे खडे पण ते 2-3 महिन्यामध्ये विरघळून जातील असे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे सरांवर। थँक्यू निकिता, तुझा जो अभिप्राय दिला त्याबद्दल। तुम्हाला सांगू इच्छितो स्वाती म्हात्रे ही जी पेशंट आहे ही थोडीफार आपण असं म्हणू शकतो इंटेलिजन्स कोशंट वाईज कमी होती, त्यामुळे तिला डाएट पद्धतीबद्दल सगळं सांगणं वगैरे, त्यामुळे फॅमिलीचा खूप कस होता। त्याच्यावरती तिच्या आईने, तिच्या बहिणीने, घरातल्या परिवारातल्या सगळ्या लोकांनी मेहनत घेतली। थोडीशी अल्लड स्वभावाची असल्यामुळे मुलांचे लाड पुरवले जातात, त्यामुळे चॉकलेट्स खाणं, बिस्किट्स खाणं, वेळोवेळी मॅगी वगैरे असे पदार्थ खाणे तिला खूप इच्छा व्हायची, परंतु तिने सुद्धा खूप व्यवस्थितपणे त्याच्यावरती कंट्रोल केला आणि ते पदार्थ बिलकुल नाही खाल्ले, जंक फूड नाही खाल्ले आणि त्यामुळे तिला हा रिझल्ट मिळाला। ज्यावेळेस तिची पहिली सोनोग्राफी केली त्यावेळेस तिच्या पित्ताशयामध्ये 15 mmचे स्टोन होते आणि लगभग ही जी सोनोग्राफी होती ती 12 नोव्हेंबरची होती आणि त्यांनी मला विजिट 22 डिसेंबरला केला। 22 डिसेंबरला आपला पेपर बनवला, त्यावेळेस त्यांना डायग्राम वाईज कसं पद्धतीने सगळे स्टोन्स आहेत, हे कसे बनतात, त्याच्या मागे काय लक्षणे असतात, हे सगळं त्यांना व्यवस्थित सांगितलं। त्याच वेळेस
स्वातीला तिच्या किडनीतल्या पित्ताशयातल्या स्टोन बरोबर किडनीमध्ये देखील स्टोन होते आणि त्या दोघांवरतीच एकत्रित औषधे आम्ही चालू केली आणि त्या औषधांनुसार आज 14 मेला तिची 6 महिन्यानंतर पुन्हा सोनोग्राफी केली। त्यावेळेस जे स्टोन 15 mm चे होते ते लगभग 4 ते 5 mm चे स्टोन झाले होते आणि किडनीतले स्टोन पूर्णपणे निघून गेलेले। तर अशा पद्धतीने स्वाती आता पूर्णपणे स्टोन फ्री झालेले आहेत। पुढचे जे 4 ते 5 mm चे स्टोन आहेत ते देखील पुढच्या 2-3 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये पूर्णपणे निघून जातील आणि आता तिच्या लक्षणांमध्ये तिच्या लक्षणांच्या तीव्रतेमध्ये खूप फरक पडला। पूर्वी जे तिला पोटात दुखायचं ते देखील कमी झालं, तिला मळमळ उलटी आता वाटत नाही, त्यामुळे ती जेवण एन्जॉय करू शकते आणि एकूणच तिच्या जीवनाची क्वालिटी सुधारली। 24व्या वर्षी पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर त्याचे काय इम्पॅक्ट शरीरावरती होऊ शकतात हे तर तुम्ही जाणतच आहात। मग अशा पद्धतीने जर आपण एखादा अवयव वाचवू शकलो आणि आपण त्याच्यासाठी सेकंड चान्स जर शरीराला दिला तर डेफिनेटली याच्यापेक्षा वेगळं काही निश्चितच असू शकत नाही। तुम्हाला देखील अशा पद्धतीचा पित्ताशयातील खड्यांचा त्रास असेल तर डेफिनेटली तुम्ही आयुर्वेदिक उपचार जरूर करा। आयुर्वेदिक उपचारांनी हे खडे नक्की निघून जातात। त्याचबरोबर तुम्हाला डाएट आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वतःची लाईफस्टाईल मॉडिफाय करणे खूप जरुरी आहे। अशा पद्धतीने मेडिसिन, डाएट आणि लाईफस्टाईल या त्रिसूत्रीद्वारे तुम्ही पित्ताशयातले आणि किडनीतले स्टोन बरे करू शकता। तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती नेहमी जॉईन व्हा। भेटूया अशाच माहितीपूर्ण आणि आरोग्यदायी व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंतसाठी धन्यवाद। थँक्यू सो मच।